नमस्कार. गोय प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीन तुमकां सगळ्यांक येवकार. आज या पत्रकार परिषदेक उत्तर गोंयचे जिल्हाध्यक्ष बाब विरेन शिरोडकार आणि दक्षिण गोंयचे जिल्हाध्यक्ष बाब साबियो डिसिल्वा. आजच्या पत्रकार परिषदेचो विषय जावन आसा लोकशाय कशी आसची आणि खास करून पॉलिटिकल पार्टीच्या लिडरा खातीर लोकशाय कशी आसची, शिस्त कशी आसची, लिमिट्स कितें आसचे, मर्यादा कितें आसची, सभ्यता आणि संस्कृती कितें आसची, भाषा कशी आसची, या विशयाचेर आयची ही पत्रकार परिषद जावन आसा. काल आमी एक हेडॉन पळयलो आणि हेडॉनान आरजेपीचो अध्यक्ष तुकाराम परब सगळे तांकां मनोज म्हणून वळखतात, पण ऑफिशियल रेकॉर्ड जर आमी पळयलो जाल्यार तुकाराम भारत परब जो आरजेपीचो अध्यक्ष आसा तेची आमी हेडॉन पळयली आणि त्या हेडॉनान तेंच्यांनी काँग्रेस पार्टीचो अध्यक्ष अमित पाटकर हेंकां बीजेपीचो एजंट अशें म्हटलां. आणि त्याच खातीर आयज आमी तेचो निषेध करपाक, तेचो हो स्टेटमेंट कंडेम करपाक ही पत्रकार परिषद जावन आसा. हो तुकाराम परब काँग्रेस पार्टीन कोण आसचे आणि कोण आसचे न्हू, कोणाक काडपाचे आणि कोणाकडे पोस्ट काढून घेवपाचे हे खंयच्या दुसऱ्या पार्टीचो अध्यक्ष थारोवंक शकना हे तो विसरलेलो आसा. जेन्ना एक जबाबदार मिडियाच्या मुखार जेन्ना तूं इंटरव्यू दिता तेन्ना तुजी भाषा, तुजी वागणूक, तुझे विजन, तुझे विचार हे साजेशे असे आसपाक जाय. सुसंस्कृत सभ्य समाजात ती तुजी उतरां, ती भाषा पचपाक जाय. ते कोणी आयकल्या उपरांत दिसपाक जाय हां बाबा हो खंयचे तरी पार्टीचो अध्यक्ष. पण ज्या भाषेचो प्रयोग करता ती भाषा आयकल्या उपरांत आमकां अजाप दिसता की हो खंयच्या तरी राजकीय पक्षाचो एक अध्यक्ष जावन आसा. होच तुकाराम परब कांय म्हयने फाटीं ह्याच तुकाराम परबान आमचो काँग्रेसचो प्रभारी माणिकरावजी ठाकरे यांच्या बद्दल गैरशब्द, अपशब्द वापरलेले आणि त्याच्यानंतर त्याची ह्याच रुमान, ह्याच कुडीत त्याची धुलाई केली. त्याका योग्य अशें उत्तर हांवें दिल्ले, काँग्रेस पार्टीच्या वतीन हांवें उत्तर दिल्ले आणि म्हाका दिसताले की तो म्हाका रिप्लाय करतलो, पण तेचे कडेन रिप्लाय नासलो. कित्याक तो चुकीच्या मार्गान आसलो, तेणी चूक केली आणि त्याच खातीर कांय दिसा उपरांत तेका जाहीर माफी मागची पडली. खंयच्याय अध्यक्षाक, पार्टीच्या अध्यक्षाक तेचे जिबेक हाड आसपाची गरज आसा. आपणाचे भाषेचेर मर्यादा आसपाची गरज आसा. आयज तो थारयता की काँग्रेस पार्टी जर अमित पाटकर अध्यक्ष आसलो जाल्यार तो त्या हेडॉनान सांगता की युती जावचीच ना, शक्यच ना, तो कितें तरी करतलो. आणि होच तुकाराम परब आयज तुमकां असेंब्ली कॉम्प्लेक्सान सांगता कितेंय जाल्यार उपकारता युती जातलीच. आयज गोंयान विषय कितें आसा, आयचे घडयेक गोंयचो अत्यंत विषय, गंभीर विषय कितें आसा तर तो विषय जावन आसा 39A. तो विषय जावन आसा गोंयचो एक तरणाटो आमदार उपोशणान बसला, त्याचे हेल्प भंडारी समाजाचो एक तरणाटो आमदार
त्याच्या हेल्थाचेर कोण पर्वा दिना. आयज ह्या तुकाराम परबाक 2027 जावपी इलेक्शनाचेर नदर. 39A विरेश बोरकाराचे हेल्थ, त्याच्या आरोग्याची काळजी हेचेर गंभीरताय ना. आणि हे हांव जे म्हणटा ते आयच्याच विशयाचेर न्हू, जावं हेडोनाचेरच न्हू, तर विरेश जेन्ना उपोशणाक बसलो त्याच्या नंतर पहिलीच मिटिंग जी आझाद मैदानाचेर जाली, त्या मिटिंगेन सगळे उलोवपी 39A चेर उलयले. सगळे उलोवपी कशा पद्धतीन विरेशाचेर अन्याय जालो, पुलिसांनी तेचेर कशे रितीन तेका ओडून हाडलो ह्या विशयाचेर उलयले. सगळे उलोवपी, सगळे लीडर उलयले की 39A गोंय खातीर, गोंयच्या जमिनी खातीर, गोंयच्या अस्मिताये खातीर कशे हानिकारक आसा हे उलयले. पण हो तुकाराम परब खंयच्या विशयाचेर उलयलो? एलायन्साचेर उलयलो. तेचे पुराय भाषण फक्त एलायन्साचेर, फक्त इलेक्शन, फक्त सत्ता कशी आपणाक मेळटली, आपूण आमदार कसो जातलो, आपूण मंत्री कसो जातलो, हेच चिंतून तेचे भाषण काढून पळया गोंयकारांनो. तेचे भाषण परतून एकदा नियाळून पळया. तेचे सगळे भाषण एलायन्स करूंक जाय. अरे आयज 39A हे रद्द कशे जातले? विरेश बोरकाराचे हेल्थ बिगाडचे ना कशे, ह्या विशयाचेर तो उलयलो ना. आयज तो एलायन्स वचात थंय, एलायन्स करुया. एलायन्स सगळ्यांक जाय, जे गोंयकारांक जाय तेच जातले. तुका एकट्याक जाय ते जावचे ना. आणि तुका एकट्याक जाय एलायन्स म्हूण तूं आमच्या अध्यक्षाचेर, आमच्या पार्टीचेर आरोप करूंक शकना. तुका तो कोणीच अधिकार दिवंक ना. तुजो तो नैतीक अधिकार ना. एलायन्साची भाषणां, एलायन्साचे विषय हे खंयच्या पब्लिक मिटिंगेन जावंक शकना, असेंब्ली कॉम्प्लेक्सान जावंक शकना, खंयच्या तरी हेड ऑनान ते जावंक शकना. एलायन्साची ही मांडणी, आचार विचार सगळे म्हणप हे बंद कमऱ्यान खंयच्या तरी ऑफिसान जावपाक जाय. पण हो मनीस फक्त एक फ्रस्ट्रेट जाल्लो कसो हो वागता. हेचे फ्रस्ट्रेशन सामके दिश्टी पडटा. तो म्हणटा जर तुमचे लीडर आयकना तर तांकां त्या पोस्टार बसोवंक जायना. जो पर्यंत ह्या पाटकाराक काडिना तो पर्यंत एलायन्स जावचे ना. आनी आयज सांगता कितेंय जालें एलायन्स जातले. आमी एक पावल फुडें मारला. आमी आमची आयडियोलॉजी सुद्धा आमी फाटी दवरल्या. कसलो अध्यक्ष तू तुझ्या आरजीपी पार्टीचो, जो म्हणटा आयज आपूण आमची आयडियोलॉजी सोडपाक तयार आसा. खंयच्या स्तरार हो पावला इमॅजिन करा. एलायन्स तू करपाक हो आयडियोलॉजी सोडपाक तयार आसा, खंयचोरी मुखार पावल मारपाक तयार आसा. मात तुझे हे पावल, तुझी ही आयडियोलॉजी 2022च्या असेंब्ली इलेक्शनाक खंय गेल्ली? तेन्ना गोंय राखपाचे काय नासले? तेन्ना तुवें एलायन्स कित्याक करूंक ना? तुका लोक सांगताले एलायन्स करूंक जाय, कोणाचे आयकले ना तुवें. तेन्ना तुजो करविता धनी कोण आसलो? तेन्ना तुका खंयचो मास्तर शिक्षण दितालो? खंयसून तुका कितें येताले हे सगळे करपाक? एलायन्स ना करपाक 2022 तुका कोणे हाडयलो? कित्याक करूंक ना? काँग्रेस पार्टी 2022 तीच आसा. काँग्रेस पार्टी आयजूय तीच आसा. काँग्रेस पार्टी मुखारूय तीच आसतली. काँग्रेस पार्टीची आयडियोलॉजी तीच आसा आनी तीच आसतली. काँग्रेस पार्टी ही लोकशाय मानपी, डेमोक्रेसी, लोकशाय. काँग्रेसीन लोकशाय आसा, डेमोक्रेसी आसा, सगळ्यांक उलोवपाचो अधिकार आसा. पण तुझ्या ऑर्गनायझेशनाक कितें पद्धत चलता ती आमकां खबर ना. राती एक व्हिडिओचेर आमी पळयल्या, आझाद मैदानाचेर तुमची डेमोक्रेसी कितें चलता, कशी चलता ती आमी राती पळयल्या. जेन्ना तुमचोच एक जाळवणदार मुखेलमंत्र्याक प्रश्न करता की विरेशाक उखलपाचो आदेश कोणी दिलो, तेन्ना तेचो हात धरून पाय धरून तेका बसयलो कोणी?
जेन्ना तुजो जाळवंडा तुजो जनरल सेक्रेटरी विचारता प्रश्न करता तेन्ना त्याच्या तोंडार हात कोणी धरलो? ही डेमोक्रेसी, ही तुझी आयडियोलॉजी? सो तुमच्या पार्टीन, ह्या तुकाराम परबाच्या पार्टीन डेमोक्रेसी ना? हे कॅमेरा मुखार आणि त्यांच्या मिटिंगान आणि कितें जाता आसतले काय कळना, अदमासूच देना. हांगा जर ही परिस्थिती कोण प्रश्न विचारता आणि रास्त प्रश्न विचारता मुख्यमंत्र्याक की आमदाराक वडी काडपाचो आदेश कोणी दिलो, रास्त प्रश्न विचारूंकूच जाय. आणि हो प्रश्न विचारता म्हणून तू तुकाराम परब तेका आडायता, तेका बसयता, तो मुखार विचारता, स्पष्टीकरण दिता, त्याच्या तोंडार हात धरता. ही कसली तुझी लोकशाय रे बाबा? आणि तू काँग्रेस पार्टीक शिकयतलो? तुझे जाग्यार ना, तू स्थिर ना, तुझे विचार स्थिर ना. 2022 तू रिलायन्स केले ना, त्याच्यानंतर परत लोकसभा झाली 2024 तेन्नाय तू रिलायन्स केले ना. स्वतः तू लोकसभेच्या इलेक्शनात नॉर्थ गोव्यात तू रावलो. झेडपी इलेक्शन झाले, झेडपी इलेक्शनात तुझी आयडियोलॉजी तू थोडी ते एक पाऊल पुढे कित्याक मारले ना, ते कॉम्प्रोमाइज कित्याक केले ना. आणि आयज तू 27 जावपी अलायन्साचे आयज तू उलयता ज्या टायमार विरेश बाबडो थंय उपाशी आसा. एक गोंयचो तरणाटो बहुजन समाजाचो, भंडारी समाजाचो आमचो तरणाटो आयज गोंयचो आमदार उपासमार करता थंय गोंया खातीर 39A खातीर. हे कॅन्सल जावची. गोंयची जमीन, गोंयचे दोंगर, गोंयची शेतां राखची म्हण एक तरणाटो हे सगळ्या गोंयच्या तरणाट्यांक उलो मारता. आणि तू उलो मारता अलायन्साक. तुका सत्ता जाय. गोंय सारवार करपाक इलेक्शन एक माध्यम असता, पण आयज विषय आसा कितें आणि तू विषय सोडून खंय पावता? विषय सोडून तू काँग्रेस पार्टी, काँग्रेसचो अध्यक्ष, तो एजंट जाला. कोण कोणाचो एजंट? वेळ येयल्या उपरांत सगळे उक्ताडार हाडटले आमी. खंयच्या एजंटाक कितले पैसे येले, कितले डोनेशन येले, सगळे आंकड्या सकट सगळे हांगा मांडटले. काँग्रेस पार्टीचेर आरोप करता आसतना 10 फावटी चिंतचे पडटले. सगळो विचार करता करून नंतरूच दुसऱ्याचेर आरोप करपाक जाय. आम्ही जेन्ना आयज हांगा पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचो अध्यक्ष आयज अमित पाटकार आसा, फाल्यां विरेन शिरोडकार जावंक शकता, सावळ्यो डिसिल्वा जावंक शकता, हांव स्वता पार्टीचो अध्यक्ष जावंक शकता. कोण पार्टीचो अध्यक्ष हेका महत्व ना. ते कदेलीक महत्व आहा, ते कदेलीक मान दिवपाक जाय आणि ते कदेलीक मान दिवपाचे काम हे दर पार्टीच्या अध्यक्षाचे जावन आसता. तुझे असले खोटे आरोप आणि बेब जनावरांची भाषा सोसून घेवपाचे दीस काबार जाल्ले आसा. फाटले फावटी सांगलेले तुकाराम हे संत, तुकारामाची वाणी ही बरी असपाक जाय. तुकारामाची हे विचार विजन हे समाजा खातीर असपाक जाय, स्वता खातीर आसूंक जायना. पण आमी आयज पळयता स्वता खातीर हे सगळे जाता. स्वता खातीर खंय तरी ह्या लिडराचेर आरोप करा, त्या लिडराचेर आरोप करा. आपुणूच तुमच्या कॅमेराच्या माध्यमांतल्यान सांगतालो ऑपोजिशन बिपोजिशन काय ना म्हणटी होच तुकाराम परब. ऑपोजिशन बिपोजिशन काय ना. सगळ्या ऑपोजिशनाक विकून खाल्ले न्ही आणि एकाच इलेक्शन अलायन्स जाय. कोणाचे सगळ्यांचे सेटिंग आहा म्हणटा तो. सगळ्यांचे सेटिंग आहा. ऑपोजिशन बिपोजिशन काय ना. एके वाटेन अलायन्स जाय म्हणटा, दुसऱ्या वाटेन तुमचा ऑपोजिशन काय ना. सगळे सेटिंग. अध्यक्षाचेर आमच्या तू आरोप लायता तो बीजेपीचो एजंट म्हणून. आमच्या नॅशनल लीडर जे गोंयचे प्रभारी आसा तेका तू आनी कितें तरी म्हणटा जे परतून हांगा म्हणपाचें म्हाका ना. सो ही सभ्यता, गोंय हे संस्कृती, सभ्यता, बरी भाशा, बरे विचार, बरो समाज हे घडोवपा खातीर आमचें गोंय हें आमकां जाणट्यांनी आमकां शिकयलां. असली भाशा
पब्लीक प्लॅटफॉर्माचेर आनी खास करून कॅमेरा मुखार उलोवप हे दाखोवन दिता तुजो लेवल खंय पावल्लो आसा. एक लीडर कसो आसचो हे आपणाच्या स्वभावान, आपणाचे वाणींतल्यान, आपणाच्या भाशेंतल्यान, आपणाच्या विचारांतल्यान लोकां मुखार मांडपाक जाय. आमी 39A चे आंदोलन आयज गोंयांत जे चालू आसा तेका आमच्या सगळ्या लिडरांनी, सगळ्या वावुरप्यांनी, आमचे सगळे फ्रंटल ऑर्गनायझेशनान पुराय तेंको दिल्लो आसा. कित्याक हे 39A गोंया खातीर घातक जावन आसा, हे विशारी जावन आसा. गोंयची जमीन तितलीच आसा, ती वाडपाची ना. गोंयची जमीन काबार जाली जाल्यार ती परत आमी तयार करूंक शकना. त्याच खातीर हे 39A हे कलम जे आसा ते रद्द जावपाकूच जाय हेचेर आमचे सगळे लिडर ठाम आसा. त्याच बरोबर आमी देवा कडेन प्रार्थना करता की विरेश बोरकाराक, गोंयचो तरणाटो बहुजन समाजाचो आमदार, तेका देवान बरी बुद्ध आनी बरी शक्त दिवं. ह्या सरकाराक जेंका अहंकार घुमेंड जाल्ली आसा, सत्तेचो माज चडलेलो आसा, तेंकाय बरी बुद्ध दिवं. हे जाता तितल्या बेगीन हेचेर सुटावो करून तेंच्यांनी हे 39A कलम रद्द करचे ही आमी काँग्रेस पार्टीच्या वतीन मागणी करता. काँग्रेस पार्टी ही लोकशायेक मानपी आनी काँग्रेस पार्टीची अलायन्स करपा संबंधी, इलेक्शना संबंधी एक प्रोसेस आसा, एक पद्दत आसा. ती पद्दत आमी फॉलो करता. कोण तुकाराम सांगतलो म्हणून आमी आयकचे ना. आमची पद्दत आसा, आमचे ब्लॉक आसा, आमचे डिस्ट्रिक्ट आसा, आमची PCC एक्झिक्युटिव्ह कमिटी आसा, आमचे अध्यक्ष आसा, आमचे CLP आसा आनी आमचे इन्चार्ज आसा आनी इन्चार्जा उपरांत आमचे हायकमांड आसा. हो सगळो प्रोसेस ही भासाभास जावपाक जाय. हे अलायन्स खंय तरी रस्त्यार जावंक शकना. हे अलायन्स रस्त्यार मनीसूच रस्त्यार अलायन्स करूंक शकता. जे रस्त्यार आसा तेच रस्त्यार अलायन्स करूंक शकता. अलायन्स एका पद्दत आसा, ती पद्दत पाळपी काँग्रेस पार्टी. गोंयकारांक जे जाय ते जातले. गोंयकारांक अलायन्स जाय, काँग्रेस पार्टी अलायन्स करतली. पूण एकटो कोण तरी रस्त्यार उलयता म्हणून अलायन्स जावचें ना. आमी अलायन्स करतले लोकां बरोबर, आमी अलायन्स करतले गोंया खातीर, आमी अलायन्स करतले गोंयची संस्कृती, गोंयची जमीन, गोंयचो फुडार आनी गोंयच्या युवकां खातीर, गोंयचे फुडले पिळगे खातीर. एक 5 दीस पयलो एक आमचे सिव्हिल सोसायटी तशेंच NGOs एक्टिविस्ट एक उल्लो मारलो सगळे गोंयकारांक, जे आमचो सात आंध्रेचो आमदार गिरीश बोरकार, तशेंच तेजेर एक अटॅक जालो, जे कशे पद्दतीन ताका सेकंड फ्लोरारसून सकयल हाडलो हेचेर विरोध करून एक उलो जालो. तशेंच 39A हाचेर हो स्क्रॅप करपाक आमचे बाब अमरनाथ पणजेकरान सगळे सांगलां जे हो जालो जे प्रोटेस्ट, बट इट लूक लायक अ पॉलिटिकल, सगळे पॉलिटिकल पार्टीज सगळे आशिल्ले, पूण तांगाच इट वॉज ऑल डायवर्टेड. एकूच मुद्दो उलयताले ते अलायन्साचेर. हांव नको हो जो तुकाराम परब जे आज आमकां एक्यूज करता, जे आमचे प्रेसिडेंटाक हो BJP काल आजोच कार्यकर्ता विश्वेश नायकाक तेजे तोंडाक धरून कितें केलें तें पळयात. हाचेर गमता की हो CMाक अटॅक करूंक दिना. हाचेर काल सामकें सिद्ध जाला की हो B टीम हो BJP आनी हो CMाचो. हो सगळे आतां पयलो आसतले आमी 24 आमचो बाब अमरनाथ सांगला, जे 22 एडे एक हांव नको अलायन्स करपाक 22 कित्याक करूंक ना. 24 लोकसभाक आमचे कॅप्टन विर्यादो जे आज बरें काम करता तेजेर अटॅक करूंक लागलो. आतांय हे आतां सगळे आमचे कार्यकर्ता हेचेर प्रेसिडेंट हो अटॅक करीत, जे हांव नको तुकाराम परब कित्याक लागून अलायन्स करूंक सोदता तो. हेचे जे ZP इलेक्शनान तुमी पयला आसतले आनी जे वेळ्ळे तो नुवें कोलवा
बाणाले कॅन्डिडेट्स घातले पण पयला आसतले एक नॅरेटिव्ह बिल्ड केल्लो की एक आनी एक पार्टी की आमी हे अलायन्साचेर जिखला म्हणटा अशें ना. वी हॅव शोन दॅम एट झेडपी इलेक्शन्स खंयचे आनी हे जे एक कोलवाचे सीट बिकॉज ऑफ आजी वी हॅव लॉस्ट हाजेर सीट जाता की आमकां जाय थंय ते कॅन्डिडेट घातल्या उडोवपाक ओन्ली टू स्प्लीट काँग्रेस वोट्स. आनी हो मनीस जे फ्यू इयर्स बॅक एक आयडीसी एक तमाशा केल्लो आयडीसी कुंकोली तो एक बरो तमाशा केलो आनी एक इलिगल हाऊसीस एलॉंग सायड ऑफ कॅनल म्हूण थंय गेलो तोय प्रोटेस्ट तशें केले हांव नको मागीर कितें घेयले ते तो बंद जालो मागीर तेमी सांज सुजे ते आर्यल वीच फॉल्स इनटू वेली कॉन्स्टिट्युएन्सी थंय आयले स्क्रॅप यार्ड बंद करपाचे थंय आवाज केलो थंय गायब जाले. तशेंच मागीर दिगारपाली आयले थिंगा एक पेट्रोल पंप येतालो थिंगा व्हडलो आवाज केलो बंद करतले कशेंच दिवचे ना. आयज तो पेट्रोल पंप चालू जालो. हेच करून हांव नको हे आरजी इज ओनली काम टू डिवायड वोट्स ऑफ द काँग्रेस पार्टी. आनी म्हाका दिसता वी कॅन ट्रस्ट दीस तुकाराम परब आमचे हो जे सांगता ते पार्टीन प्रेसिडेंट चेंज करचो म्हणून आमकांय दिसता पण आमकां उलोवंक नाका ते ताजो प्रेसिडेंट विरेशाक करचो म्हणून आमकांय दिसता जायते जाणांक हाजेर तांचे कार्यकर्त्यांक दिसता हो प्रेसिडेंट चेंज हो कित्याक वन ऑफ द मोस्ट एरेगंट प्रेसिडेंट आनी आमच्या बाबान सांगलां अमरनाथान कशे भाशेन कितें चल्लां तें इतलें सांगून हांव तुजी उतरां सोंपयता आनी देव बरें करूं. तुमचेच आमदार त्यांचे वांगडा असता इतले म्हणून करून तुमचे आमदार ते कंडेम करिनात हेचेर आयज तुमकां प्रेस घेवची पडली पूण तुमचे आमदार तुमचे वटच्यान ना. ना आमदारांक सांगला की पार्टीच्या अध्यक्षान म्हटला सो पार्टी ते कितें आहा ते उत्तर दितले आनी पार्टी आमी येयल्या ना आमी 4 दिसांनी येवंक ना. सो युरी आलेमाव हो आमचो आमदार जेन्ना पार्टीचेर कोणी कितें उलयतलो तेन्ना युरी आलेमाव पार्टीक सपोर्ट करतलो पूण एक प्रेस कॉन्फरन्स पयलींच लायन अप जाल्ले. सो युरीन तुमकां सांगला की प्रेसिडेंटाक कितें म्हटलां सो पार्टी ताका रिप्लाय करतली आनी करूंक जाय सो आमी रिप्लाय केला. ह्यान फुडें एज अ पार्टी म्हणून तुमी युरीक सांगतले की ताका समजय म्हणून की तुमचे प्रेसिडेंट ताका सजमोवपाक आमच्यो युरी सजमय न्हू ताका चिटकणी दी म्हणून